असली तरी बेकायदेशीर मार्गाने तो राज्यात पोहोचवण्यासाठी तस्करांकडून आता हायटेक फंडे वापरले जात असल्याचं धक्कादायक वास्तव नाशिक जिल्ह्यात समोर आलंय। देवळा तालुक्यातील एका घटनेमुळे या तस्करांच्या नव्या पद्धतीचा पर्दाफाश झालाय। राज्यामध्ये गुटखा बंदी असतानाही परराज्यातून प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधी तंबाखूची तस्करी सुरूच असल्याचं वारंवार समोर येत आहे। नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ करत हे तस्कर नवनवीन शक्कल लढवत असल्याचं चित्र समोर आहे। अनेकदा पोलिसांना वाहनांची माहिती मिळाल्यानंतर कारवाई केली जाते, मात्र आता या कारवायांपासून बचाव करण्यासाठी तस्करांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेतल्याचं उघड झालंय। देवळा तालुक्यातील विठेवाडीच्या आहेर वस्ती येथे ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे 2 संशयित वाहनांना अडवण्यात आलं आणि पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं। या कारवाईनंतर तपासात एक धक्कादायक बाब समोर आली आहे। या वाहनांच्या नंबर प्लेट समोर रिमोटद्वारे नियंत्रित होणारा काळा पडदा बसवण्यात आला होता। रिमोट दाबताच हा पडदा क्षणार्धात नंबर प्लेट पूर्णपणे झाकून टाकत होता। त्यामुळे वाहनांची ओळख पटू नये आणि पोलिसांची दिशाभूल व्हावी, हाच यामागचा उद्देश असल्याचं स्पष्ट झालंय। गुटखा तस्करांचा हा नवा हायटेक फंडा पाहून पोलीसही काही काळ चक्रावून गेले होते। या प्रकरणात पोलिसांनी 4,92,200 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधी तंबाखूचा साठा जप्त केलाय। तसेच वाहनासह एकूण 14,92,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी हेमंत प्रभाकर पवार या संशयिताला अटक करण्यात आली आहे। सराईत गुटखा तस्कर कुणाल संजय मेने हा सध्या फरार आहे। पोलीस त्याचा शोध घेत असून मेने याच्यावर विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुटखा तस्करीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे। एकीकडे गुटखा बंदी असूनही अशा प्रकारे तस्करी सुरूच असल्यानं प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं ठाकलंय। विशेष म्हणजे तस्करांकडून वापरल्या जाणाऱ्या या आधुनिक तंत्रज्ञानामुळे तपास यंत्रणांसमोरही नवी अडचण निर्माण झाली आहे। ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला असला तरी अशा पद्धतीने सुरू असलेल्या तस्करीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। लोकमत.com साठी किरण नाईक, देवळा, नाशिक।